वार्तांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणाऱ्या HPV लसीबाबत सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये असे आवाहन ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केले। चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरून पालकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामुळे अनेक मुली महत्त्वाच्या संरक्षणापासून वंचित राहण्याचा धोका असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर आजारांपैकी गर्भाशय मुखाचा कर्करोग हा अत्यंत धोकादायक आजार मानला जातो। या कर्करोगाचे प्रमुख कारण ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस हा विषाणू आहे। मात्र योग्य वयात प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यास या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो। HPV लस पूर्णपणे सुरक्षित असून जगातील अनेक देशांमध्ये ती मोठ्या प्रमाणावर दिली जाते। आतापर्यंत या लसीचे गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत। त्यामुळे सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा किंवा चुकीच्या माहितीकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे। कोणतीही शंका असल्यास केवळ अधिकृत आरोग्य केंद्र किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच योग्य माहिती घ्यावी असे डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितले। पालकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य वेळी लसीकरण करून घ्यावे असे त्यांनी स्पष्ट केले। समृद्ध जलसंपत्तीमुळे ठाणे शहराची ओळख तलावांचे शहर म्हणून निर्माण झाले। ऐतिहासिक नोंदीनुसार ठाण्यात पूर्वी 60हून अधिक तलाव अस्तित्वात होते। हे तलाव शहराच्या पाणीपुरवठा, पर्यावरण संतुलन आणि नैसर्गिक सौंदर्यात महत्त्वाची भूमिका बजावत होते। मात्र वाढते शहरीकरण, अतिक्रमण आणि विकास कामांच्या पार्श्वभूमीवर आज या तलावांची संख्या लक्षणीयरित्या घटली असून काही तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। ठाणे शहरात कोणत्याही मार्गाने आलात तरी पहिले दर्शन हे तलावांचे घडतं। रेवाळे, मासुंदा, आंबे घोसाळे, गोशाळा, ब्रह्माळे, मखमली, कचराई हे तलाव कॅशनमेल ते ठाणे रेल्वे स्थानक या मध्य रेषेच्या स्वभावावर शुद्ध व सुखद हवेचा झोत सोडीत ठाण्यातील वाढत्या प्रदूषणाला नियंत्रण ठेवण्याचे काम करत आहेत। ठाण्यातील अनेक तलाव शिलाहार बिंबकालीन काळातील असल्याचे मानले जाते। बिंबाख्यानात नमूद केल्याप्रमाणे राजा जयदेव राणा यांच्या कारकिर्दीत ठाण्यात लोकांनी एकामागून एक तलाव आणि शिवालय बांधण्यास सुरुवात केली अशी नोंद इतिहासात आहे। परंतु आज त्यापैकी निम्मे अधिक तलाव नामशेष झालेत। ठाणेकरांचे जीवन फुलवणाऱ्या या तलावांनी ठाण्याला शांतता, अध्यात्म आणि नितांत सुंदर निसर्ग संपदा बहाल केले। ठाणे परिसरातील सर्व तलावांची इतिहासाची नाळ जुळली आहे। त्यामुळे या तलावांचे संवर्धन व जतन करणे गरजेचे आहे असे मत ठाणेकर व्यक्त करतायत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
डान्स बारला बंदी असतानाही ऑर्केस्ट्राच्या नावाने भिवंडी येथील जुना आग्रा रोड भागातील एका बारमध्ये काही महिला ग्राहकांसमोर अश्लील नृत्य करत असतानाच पोलिसांची एंट्री झाली. या कारवाईत ठाणे पोलिसांनी छापा टाकून 21 महिला व 5 पुरुष वेटर आणि 3 ग्राहकांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कारवाई करण्यात आलेल्या सर्व महिला ठाण्याचे रहिवासी आहेत. या कारवाईमुळे आजही बेकायदेशीरपणे डान्स बारचे प्रकार सुरूच असून यामध्ये काम करणाऱ्या महिला ठाण्यात वास्तव्यास असल्याचे दिसून येते. नेमके प्रकरण काय याच्याबाबत अधिक आपण माहिती घेऊ. भिवंडी येथील जुना आग्रा रोड परिसरात आशीर्वाद बार आणि रेस्टॉरंट आहे. या बारमध्ये हिंदी आणि मराठी गाण्यावर बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांसमोर येथील महिला वेटर अश्लील नृत्य आणि अश्लील चाळे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे निजामपुरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी रात्री 11 वाजता सुमारास बारमध्ये प्रवेश केला. त्यावेळी महिला तोकडे कपडे घालून दिवानी मै दिवानी या गाण्यावर अश्लील नृत्य करत होत्या. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तात्काळ येथे छापा टाकला. पोलिसांनी तेथील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवून सर्व गैरप्रकार बंद केला. तसेच येथील 21 महिला, 5 कर्मचारी आणि 3 ग्राहकांना ताब्यात घेतले. बारमध्ये काम करणाऱ्या महिला व ठाणे शहरातील असून त्या लोकमान्य नगर, सावरकर नगर, धर्मवीर नगर, ब्रह्मांड, वागळे चेट आणि इंदिरानगर या भागातील रहिवासी आहेत. यापूर्वी अनेक कारवायांमध्ये बारमध्ये काम करणाऱ्या महिला या ठाण्यात वास्तव्यास असल्याचे आढळून आले. सदर कारवाई निजामपूर पोलिसांनी केली असली तरी बारमध्ये गैरप्रकार हे नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने नारपोली पोलीस ठाण्यात या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे महापालिकेत महायुती स्थापन करताना जे काही ठरले होते त्या चर्चाचा मान राखला जावा आणि ते निर्णय कायम ठेवले जावेत, असे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले. वर्तकनगर येथील भाजपच्या ठाणे विभागीय कार्यालयात काल झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अर्थसंकल्प 2026 विषयी माहिती देण्यासाठी झालेल्या या पत्रकार परिषदेला उपमहापौर कृष्णा पाटील, शहराध्यक्ष संदीप लेले तसेच भाजप गटनेते मुकेश मुकाशी यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना नाईक यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या संकल्पनेच्या दिशेने राज्य सरकार वाटचाल करीत असून मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्व घटकांचा विचार करणारा आहे. मच्छीमारांसाठी 1200 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून पाणी पुरवठा योजनांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. शहरी भागात 135 MLD तर ग्रामीण भागात 56 MLD पाणी पुरवठा वाढवण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. वन विभागाच्या कामकाजाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की विदर्भातील वाघांच्या संख्येनुसार प्रत्येक जिल्ह्यात वाघ्र सफारी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शहरामध्ये बिबट्यांचा वावर रोखण्यासाठी वन खाते सतर्क असून आत्तापर्यंत सुमारे 450 बिबट्यांना पकडण्यात आले. त्यापैकी काहींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून लवकरच ठाणे व पालघर जिल्ह्यात बिबट्या सफारी उभारली जाणार आहे. वन्य प्राण्यांची शिकार रोखण्यासाठीही कडक उपाययोजना करण्यात येत असून पुढील 3 वर्षात परिस्थितीत लक्षणीय सुधारणा दिसून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.